मी योगेश चौधरी. मित्रांनो, आज मी तुम्हाला एल मॅन्चो हा जो गुन्हेगार मेक्सिकोमध्ये मारला गेलेला आहे त्याची माहिती देणार आहे. एल मॅन्चो हा मेक्सिकोचा पाब्लो एस्कोबार होता. एका गर्लफ्रेंडच्या चुकीने त्याचं साम्राज्य मोडलेलं आहे. तर काय झालेलं आहे बघा. जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया मानला जाणारा एल मॅन्चो मेक्सिकोच्या सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली. तरी या मोहिमेच्या यशामागे एक रंजक कारण समोर आले आहे. एका गर्लफ्रेंडच्या नादापायी या कुख्यात गुन्हेगारांचा पत्ता पोलिसांना लागला आणि कित्येक वर्षापासून सुरू असलेला त्याचा लपाछपीचा खेळ संपला. नेमिशियो ओसेगुएरा सर्वांतेस उर्फ एल मॅन्चो हा मेक्सिकोतील सर्वात शक्तिशाली जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलचा प्रमुख होता. जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल म्हणजे त्याने एक संस्था स्थापन केली होती मेक्सिकोमध्ये. त्याचं नेतृत्व तो करत होता. मेक्सिको आणि अमेरिका या दोन्ही देशांचे सुरक्षा दल गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या शोधात होते. मात्र तो इतका सावध होता की त्याचा ठाव ठिकाणा शोधणे अशक्य होते. अखेर त्याच्या एका प्रेयसीवर ठेवलेल्या पाळतीमुळे सुरक्षा दलांना हे यश आलेले आहे. एल मॅन्चो हा आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी व्याकुळ होता. सुरक्षा दलांनी त्याच्या प्रेयसीच्या एक अत्यंत विश्वासू साथीदाराचा पाठलाग सुरू केला होता आणि हा जो त्याच्या गर्लफ्रेंडचा साथीदार होता हा पोलिसांशी मिळालेला होता. हा साथीदार त्या महिलेला घेऊन जलिस्कोतील टपाल्पा येथे पोहोचला. तेथे एल मॅन्चो या महिलेची भेट होणार होती. त्यानंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीमुळे या लोकेशनवर शिक्कामोर्तब झाले. एल मॅन्चोने या महिलेसोबत रात्र घालवली आणि ती महिला तेथून निघताच मेक्सिकन स्पेशल फोर्सने त्यांचं जाळं पसरवलं. त्यानंतर जंगलात ही जो मेक्सिकन आर्मी आहे त्यांनी कारवाई सुरू केल्यावरती तो एल मॅन्चो जंगलात पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रविवारी पहाटेच्या सुमारास लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि आकाशात 6 हेलिकॉप्टर्स गिरट्या घालत होते. स्वतःला वाचवण्यासाठी एल मॅन्चो आपल्या बॉडीगार्डसाठी जंगलात पळ काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. इतका खतरनाक होता हा. याच्याकडे स्वतःची आर्मी होती आणि अब्जो रुपयाचं त्याची प्रॉपर्टी होती. त्याच्याकडे 30,000 कर्मचारी होते, स्वतःची आर्मी. अमेरिकेने त्याच्यावरती $15-10 लाख बक्षीस ठेवलं होतं. त्यानंतर त्याने झाडाझुडपामध्ये लपून राहण्याचा प्रयत्न केला, पण स्पेशल फोर्सच्या जवानांनी त्याला शोधून काढले. यावेळी झालेल्या भीषण गोळीबारात एल मॅन्चो आणि त्याचे 2 अंगरक्षक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. ही कारवाई साधी नव्हती. एल मॅन्चोच्या टोळीने सुरक्षा दलावर रॉकेट लॉन्चरने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या चकमकीत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात 70पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये सुरक्षा दलाचे 25 जवान आणि